माझं नाव विराज. पुण्यातील एका मल्टीनॅशनल कंपनीत माझं काम म्हणजे फक्त कोर्स आणि डेडलाईन्स. आयुष्यात एक प्रकारची नीरसता दाटलेली, जिथे भावनांना फारसा वाव नव्हता. पण कधीकधी एकांताच्या क्षणात माझ्या मनात उगवणाऱ्या काही आठवणी मला अस्वस्थ करतात. विशेषतः गेल्या महिन्याची ती रात्र, जेव्हा माझी पत्नी मृणाल तिच्या आईकडे गेली होती. त्या रात्रीच्या अनुभवाने माझ्या मनावर एक अमिट, किंबहुना भयभीत करणारी छाप उमटवली. मला वाटलं होतं ती एक सुंदर आठवण असेल, पण आता ती एक गूढ कोड बनली आहे. सकाळपासूनच ऑफिसमध्ये डोकं भांडून गेलं होतं. प्रोजेक्टचा ताण, क्लायंटच्या मागण्या, टीममधील वादविवाद. मी लॅपटॉप बंद करून डोळे मिटले. डोळ्यासमोर मृणालचा हसरा चेहरा आला. ती गेल्यापासून घर कसं रिकामं वाटत होतं. तिच्या नसण्याने आलेली ही पोकळी दिवसभर कामात असूनही जाणवत होती. आज रात्री डिनरसाठी बाहेर जावं, असं मी ठरवलं. एकट्या जेवणाचा कंटाळा आला होता. मी फोन हातात घेतला आणि मित्रांची लिस्ट चाळू लागलो. तेवढ्यात एक अनोळखी नंबर स्क्रीनवर चमकला. हॅलो, विराज बोलतोय. पलीकडून एक मधुर, पण काहीशी गंभीर ओळखू येत नसलेला आवाज आला. हो, मी विराजच. कोण बोलतंय? मी प्रियंका, तुझी कॉलेजमधील मैत्रीण. माझ्या हातातला फोन अक्षरशः थरथरला. प्रियंका? हे नाव ऐकून माझ्या मनात आठवणींचा कल्लोळ उसळला. कॉलेजमधील ती अल्लड, हसणारी, डोळे मिचकावणारी प्रियंका. तिने अचानक फोन का केला असावा? प्रियंका, अगं किती वर्षांनी बोलतोय आपण. कशी आहेस तू? अचानक काय आठवण झाली? माझ्या आवाजातील उत्साह स्पष्ट जाणवत होता. मी पुण्यात आले, एकटीच. थोडा वेळ भेटू का? तिच्या शब्दांमध्ये एक अदृश्य आकर्षण होते, जे माझ्या स्मृतीत कोरलेल्या तरुणपणाच्या छा जाग्या करत होते. तिच्या आवाजात एक प्रकारची अनामिक उदासीनता होती, जी मला काहीतरी महत्त्वाचं सांगत असल्याचं जाणवत होतं. माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. ती पुण्यात एकटी का? काय काम आहे तिला? पण त्या क्षणी हे प्रश्न गौण वाटले. जुन्या मैत्रीच्या ओढीने मला तिला भेटण्यासाठी प्रवृत्त केलं. हो, नक्कीच. कधी आणि कुठे? संध्याकाळी 7 वाजता, तुझ्या घरी भेटूया का? मला बाहेर भेटण्यापेक्षा जास्त आरामशीर वाटेल. तिच्या या मागणीने मला थोडं आश्चर्य वाटलं, पण मी संमती दिली. ठीक आहे, मी वाट पाहीन. फोन ठेवल्यावर माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं. प्रियंका? माझ्या कॉलेजमधील क्रश. तिच्याबद्दल खूप काही ऐकलं होतं, पण प्रत्यक्ष भेटण्याची कधी संधी मिळाली नव्हती. आता ती माझ्या घरी येणार होती. एक अनामिक उत्सुकता मनात घर करून गेली. मी घराची थोडी आवरावर केली. काही स्नॅक्स आणि वाईनची बाटली तयार ठेवली. घड्याळाचे काटे सरकत होते आणि माझ्या हृदयाची धडधड वाढत होती. बरोबर 7 वाजता माझ्या दाराची बेल वाजली. मी दार उघडलं आणि क्षणासाठी श्वास रोखून धरला. दारात उभी होती ती एक काल्पनिक चित्रपटातील नायिकासारखी. तिच्या काळ्या ड्रेसमधील सिल्हूट अंधारात अधिकच आकर्षक दिसत होती. तिचे केस, एकेकाळच्या तरुणीपेक्षा अधिक सुंदरपणे खांद्यावर मोकळे सोडलेले होते. तिच्या डोळ्यात एक चमक होती, जी तिच्या सौंदर्याला 4 चांद लावत होती. प्रियंका? माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले. ती हसली, आणि तिच्या हसण्यातील त्या जुन्या चंचलतेचा स्पर्श माझ्या गालावर उरला. तू अजूनही तेवढाच तेजस्वी आहेस, विराज. तू पण अजून तेवढीच सुंदर आहेस, मी म्हटलं, आणि मला जाणवलं की माझं वाक्य सहजपणे माझ्या ओठांवरून निसटलं होतं. ती घरात आली आणि तिच्यासोबत एका अनोळख्या सुगंधाची लाठी घरात पसरली. तो सुगंध मला माहीत नव्हता, पण तो मोहक होता. आम्ही सोफ्यावर बसलो.
मी तिला वाईन देऊ केली. तिने होकार दिला. वाईनचे ग्लास घेऊन आम्ही जुन्या आठवणींत रमलो. कॉलेजमधील दिवस, कॉलेजमधील गमती-जमती, प्राध्यापकांचे किस्से, मित्रांची भांडणं. प्रत्येक गोष्टीत आम्ही हरवून गेलो होतो. प्रत्येक शब्द, प्रत्येक नजर एक अदृश्य भावनिक ताण निर्माण करत होता. आमच्या गप्पांमध्ये एक प्रकारची सहजता होती, जणू काही आम्ही कालच भेटलो होतो. पण त्या सहजतेमागे एक वेगळाच प्रवाह वाहत होता. एक अनामिक ओढ, जी कॉलेजमध्ये कधी व्यक्त झाली नव्हती, ती आता हळूहळू पृष्ठभागावर येत होती. ती माझ्या डोळ्यात पाहत हसली आणि म्हणाली, "मला आठवतं, तू कॉलेजमध्ये कसा माझ्याकडे पाहायचास. अगदी चोरून चोरून." माझा चेहरा लाजेने लाल झाला. "मी नाही पाहत होतो असं काही," मी थोडं थातूरमातूर उत्तर दिलं. "खोटं बोलू नकोस. मला सगळं आठवतं." ती माझ्या जवळ सरकली. तिच्या श्वासाची उष्णता मला जाणवू लागली. तिने माझ्या हातात तिचा हात घेतला. तिचा स्पर्श मखमली होता, पण त्यात एक प्रकारची कंपन जाणवत होती. ती माझ्या कानात फुसफुसत म्हटली, "तू कधीही माझ्याकडे येऊन बोलला नाहीस, पण तुझ्या डोळ्यातलं प्रेम मला नेहमीच दिसत होतं." तेवढ्यात वेळ थांबल्यासारखं वाटलं. माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं. मी विवाहित होतो. पण तिच्या बोलण्याने, तिच्या स्पर्शाने माझ्या मनातील अनेक वर्षांपूर्वीची आग पुन्हा पेट घेतली होती. मी तिच्या हातात माझा हात अधिक घट्ट धरला आणि पुढच्या क्षणी आमच्या ओठांचा स्पर्श झाला, एक जुन्या आकर्षणाचा स्फोट. तिचा ओठांचा स्पर्श गरम होता आणि त्यात एक प्रकारची नशा होती. तिच्या श्वासाची उष्णता, तिच्या स्पर्शाची कोमलता, सर्व काही एकाच वेळी जाणवत होतं. मी तिला जवळ ओढलं. तिची ड्रेस खांद्यावरून सरकली आणि तिच्या त्वचेचा सुगंध हवेत पसरला. तो सुगंध आता अधिक गडद झाला होता. त्यात एक प्रकारची गोडसरता आणि एक अनामिकता होती. माझ्या हातांनी तिच्या पाठीवरून फिरताना प्रत्येक स्पर्शाने जणू काही बोललेले शब्द उच्चारले. तिच्या शरीरातील प्रत्येक अवयवातून एक अनामिक ऊर्जा बाहेर पडत होती, जी मला तिच्याकडे खेचत होती. तिने माझ्या शर्टचे बटण उघडताना तिच्या बोटांचा कंप मला जाणवला, एक अनिर्वचनीय भावनिक अधीरता. आमच्या जवळीकीचा प्रत्येक क्षण एक काव्यासारखा होता. तिच्या ओठांचा स्पर्श, तिच्या श्वासाचा ताल, सर्व काही एका विस्मृतीच्या नादात विलीन होत होतं. जेव्हा मी तिला जवळ खेचलं, तेव्हा तिच्या हृदयाचे धडधडणे माझ्या छातीवर जाणवत होतं. ते धडधडणे वेगवान होते, पण ते केवळ तिच्या भावनांमुळे होते की आणखी काही कारणामुळे, हे मला त्या क्षणी कळले नाही. ती रात्र एका गूढ आवेगाने भरलेली होती. शॉवरमधील पाण्याच्या धाराखाली तिच्या अंगावर पडणाऱ्या स्पर्शाची कोमलता, बाल्कनीत उन्हाळ्या रात्रीच्या हवेच्या झुळकीत तिचे केस उडताना दिसणं, आणि शेवटी बेडरूममधील एकांतात, जेव्हा आमच्या शरीरांचा मिलाफ एका अवर्णनीय भावसाक्षात्कारात बदलला. प्रत्येक क्षण एक चित्रपट असल्यासारखा वाटत होता, जिथे मी आणि तीच फक्त अस्तित्वात होतो. जगातील इतर सर्व गोष्टी अस्तित्वातून मिटल्या होत्या. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मला सत्य जाणवत होती. ती म्हणजे तिचा तो सुगंध. तो कधी गोड होता, कधी तीव्र, कधी मंद, पण तो सत्य माझ्या भोवती रेंगाळत होता. तो सुगंध मला माझ्या पत्नीच्या परफ्यूमपेक्षा वेगळा वाटत होता, अधिक अनामिक, अधिक रहस्यमय. रात्रभर आम्ही एकमेकांमध्ये हरवून गेलो होतो. सकाळी जेव्हा मला जाग आली, तेव्हा प्रियंका माझ्या शेजारी नव्हती. मी उठून बसलो. माझ्या मनात एक प्रकारची पोकळी जाणवत होती. ती कधी गेली? मला काहीच कळलं नाही. मी घड्याळ पाहिलं. सकाळचे 8 वाजले होते. मी बेडवरून उठलो आणि पाहिलं, तर माझ्या उशाखाली एक छोटी चिठ्ठी होती. "विराज,
हे फक्त आपल्यातच राहील. पुन्हा भेटूया लवकरच. प्रियंका. मी ती चिठ्ठी वाचली आणि मला एक अनामिक शांतता जाणवली. पण तिच्या डोळ्यांमध्ये जे आश्वासन होतं, त्याहून अधिक एक निरुपद्रवी आकर्षण, जे आता पुन्हा जागे झालं होतं, ते मला अस्वस्थ करत होतं. ती अशी अचानक का निघून गेली? काहीतरी महत्त्वाचं काम असेल का? की तिला काहीतरी लपवायचं होतं? त्या रात्रीनंतर माझ्या आयुष्यात एक अनाकलनीय बदल घडून आला. मला ऑफिसमध्ये काहीच लक्ष लागत नव्हतं. माझं मन सतत प्रियंकाच्या विचारात रमलेलं होतं. तिचा स्पर्श, तिचं हसणं, तिचे शब्द, सर्व काही माझ्या मनात घोळत होतं. मला जाणवलं की ती मला केवळ शारीरिक नाही, तर भावनिक उत्कटता देऊन गेली होती, जी माझ्या निसटलेल्या तरुणपणाच्या आठवणींना पुन्हा जीवन देत होती. पण या सगळ्यासोबतच एक नवीनच गोष्ट माझ्यासोबत घडायला लागली. मला माझ्या आजूबाजूच्या लोकांकडून काहीतरी विचित्र वास येऊ लागला. कधी गोडसर, कधी तीव्र, कधी मंद. तो वास प्रियंकाच्या परफ्यूमसारखा होता. सुरुवातीला मला वाटलं की हा माझा भ्रम आहे, तिच्या आठवणींमुळे मला असं वाटत असेल. पण मग ते अधिक तीव्र होऊ लागलं. ऑफिसमध्ये मी कोणाजवळून जरी गेलो तरी तो वास मला जाणवत होता. कधी माझ्या सहकाऱ्यांकडून, कधी लिफ्टमध्ये, कधी कॅफेटेरियामध्ये. मला खूप अस्वस्थ वाटू लागलं. मी मृणालला फोन केला. कशी आहेस तू? कधी येणार आहेस? मी लवकरच येईन, विराज. अजून 2-3 दिवस लागतील. काही झालंय का? तिच्या आवाजात काळजी होती. नाही ग, काही नाही. फक्त तुझी आठवण येते, मी खोटं बोललो. तिला हे सगळं सांगण्याची माझी हिंमत झाली नाही. मला वाटलं की मी वेडा तर होत नाहीये. एक दिवस मी ऑफिसमधून घरी येत असताना मला एका मुलीच्या जवळून तोच सुगंध आला. मी तिच्याकडे पाहिलं, पण ती मला ओळखत नव्हती. माझ्या मनात एक भीतीची लाट उसळली. हे असं का होतं? हा केवळ योगायोग होता की आणखी काही? मी त्या सुगंधाबद्दल इंटरनेटवर शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला काहीच माहिती मिळाली नाही. मला वाटलं की मी मनोविकारग्रस्त झालो आहे का? मी एका मानसोपचार तज्ज्ञाचा विचार करू लागलो. 2 दिवसांनी मृणाल परत आली. ती आल्यावर मला खूप बरं वाटलं. तिने घराला पुन्हा एकदा जिवंत केलं. तिच्या नेहमीच्या परफ्यूमचा सुगंध घरात दरवळू लागला. पण माझ्या नाकात अजूनही तो अनामिक सुगंध रेंगाळत होता. मला खूप भीती वाटायला लागली. एक दिवस रात्री मी झोपलो असताना मला एक स्वप्न पडलं. स्वप्नात प्रियंका माझ्यासमोर उभी होती. तिचे डोळे लाल होते आणि ती हसत होती. तिचं हसणं भयानक होतं. ती मला म्हणाली, तू माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस, विराज. तू आता माझा आहेस. मी घाबरून उठलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मला ऑफिसमध्ये जायचं नव्हतं. मी रजा घेतली आणि घरीच राहिलो. मी माझ्या कपाटातील जुने फोटो काढले. कॉलेजमधील फोटो. त्यात मी आणि प्रियंका एकत्र होतो. तिच्या चेहऱ्यावर नेहमीच एक गूढ हसू होतं. मला आठवलं की कॉलेजमध्येही काही लोकांना तिचा स्वभाव विचित्र वाटायचा. पण मला तेव्हा ते महत्त्वाचं वाटलं नव्हतं. मी तिच्याबद्दल इंटरनेटवर शोधण्याचा प्रयत्न केला. तिचे सोशल मीडिया प्रोफाईल्स तपासले. पण मला काहीच सापडलं नाही. जणू ती अस्तित्वातच नव्हती. मला अधिकच भीती वाटू लागली. मी माझ्या एका कॉलेजमधील मित्राला फोन केला, जो प्रियंकाला ओळखत होता. संजय, तुला प्रियंका आठवते का? कोण प्रियंका? आपल्या कॉलेजमध्ये प्रियंका नावाची कोणी मुलगी होती का? मला धक्काच बसला. काय बोलतोस? प्रियंका? जी आपल्या ग्रुपमध्ये होती. नाही रे, विराज.
आपल्या ग्रुपमध्ये प्रियंका नावाची कोणी मुलगी नव्हती. तू कोणाबद्दल बोलतोयस? माझ्या डोक्यात चक्रावून गेलं. मी त्याला पुन्हा पुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काहीच आठवत नव्हतं. मी इतरही काही मित्रांना फोन केला, पण कोणालाही प्रियंका आठवत नव्हती. माझ्या मनात एक भयानक शंका निर्माण झाली. प्रियंका खरंच अस्तित्वात होती का? की ती केवळ माझ्या कल्पनेतील एक पात्र होती? मी पुन्हा माझ्या कपाटातील फोटो पाहिले. त्यात प्रियंकाचा चेहरा स्पष्ट दिसत होता. मी तिच्या चेहऱ्यावर बोट फिरवलं. पण मला काहीतरी विचित्र जाणवलं. तिचा चेहरा फोटोत काहीसा अस्पष्ट दिसत होता, जणू काही त्यावर काहीतरी धूसर पडलं होतं. त्याच दिवशी संध्याकाळी मला एक कुरिअर आलं. त्यावर माझ्या नावाचा पत्ता होता. मी ते उघडलं. आतमध्ये एक लहान लाकडी पेटी होती. मी ती पेटी उघडली. आतमध्ये एक लहानशी डायरी होती आणि एक केसांची बट. त्या केसांच्या बटीला तोच अनामिक सुगंध येत होता. मी ती डायरी उघडली. ती प्रियंकाची होती. तिच्या हस्तक्षरात होती. मी वाचू लागलो. डायरीतील पहिल्या काही पानांवर तिच्या रोजच्या जीवनातील घटना होत्या, तिचे स्वप्न, तिचे विचार, तिच्या कॉलेजमधील आठवणी आणि माझ्याबद्दलचे काही उल्लेख. विराज खूप शांत आहे, पण त्याचे डोळे खूप काही बोलतात. मला विराज आवडतो, पण त्याला मी कधीच दिसले नाही. पण जसा मी पुढे वाचत गेलो, तसा मला धक्का बसला. डायरीतील शेवटच्या पानांवर एक भयानक सत्य दडलेलं होतं. तिने लिहिलं होतं, मी विराजला माझं करून घेणार आहे. त्याला माझ्याशिवाय दुसरं काहीही दिसणार नाही. आणि त्याखाली एक तारीख होती. ती तारीख माझ्या घरी प्रियंका आली होती त्याच रात्रीची होती. मला चक्कर आल्यासारखं झालं. मी माझ्या बायकोच्या बेडरूमकडे धावलो. तिचा परफ्यूम घेतला आणि त्याला वास घेतला. हो, तोच सुगंध. प्रियंकाच्या केसांच्या बटीला येणारा सुगंध आणि माझ्या बायकोच्या परफ्यूमचा सुगंध सारखाच होता. माझ्या मनात एक भयानक विचार आला. मी प्रियंकाला माझ्या घरी बोलावलं नव्हतं. तिने मला फोन केला नव्हता. ती माझ्या आयुष्यात कधीच नव्हती. ती केवळ माझ्या कल्पनेत होती, माझ्या मनात होती. पण मग तिच्या डायरीतील हस्ताक्षर आणि ती केसांची बट. मी माझ्या पत्नीकडे धावलो. ती स्वयंपाकघरात होती. मृणाल, तू मला काहीतरी सांगणार होतीस का? कशाबद्दल, विराज, ती शांतपणे म्हणाली. त्या रात्री तू मला फोन केला होतास. तू मला भेटायला येणार होतीस. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक अनामिक भीती होती. विराज, तुला काय झालंय? मी माझ्या आईकडे गेली होती. माझ्या हातात थरथरणारी डायरी आणि केसांची बट मी तिच्यासमोर ठेवली. हे काय आहे, मृणाल? ही डायरी कोणाची आहे? आणि हे केस कोणाचे आहेत? तिने ते पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला. ती खाली बसली. विराज, हे खूप जुनं आहे. मला वाटलं की तू ते विसरला असशील. काय विसरलो? मला खरं सांग, काय आहे हे? तिने डोळे मिटले. मी तुला सांगणार होते. खरं तर मीच ती प्रियंका. माझं नाव प्रियंका होतं. मी आणि तू कॉलेजमध्ये एकाच वर्गात होतो. मी तुझ्यावर प्रेम करत होते, पण तू मला कधीच पाहिलं नाहीस. तू नेहमीच दुसऱ्या मुलींकडे पाहत होतास. मला हे सहन होत नव्हतं. मला धक्काच बसला. काय बोलतीयेस तू? तू प्रियंका आहेस. हो, मी माझं नाव बदललं, माझं रूप बदललं. मला वाटलं की जर मी सुंदर दिसले तर तू मला पाहशील. मी प्लास्टिक सर्जरी केली. मी माझ्या आवाजावर काम केलं. मी माझ्या हालचाली बदलल्या, पण तरीही तू मला पाहिलं नाहीस.
तू नेहमीच इतरांकडे पाहिलास. जेव्हा तू मृणालशी लग्न केलंस तेव्हा मला खूप दुःख झालं. मला वाटलं की आता माझं आयुष्य संपलं. पण मग तू माझ्या घरी का आलीस त्या रात्री? मी त्या रात्री तुझ्या घरी आले होते कारण मी तुझ्यावर अजूनही प्रेम करते. मी तुला माझ्याकडे खेचून घ्यायचं ठरवलं होतं. मी तुला माझ्या प्रेमात पाडणार होते. मला वाटलं की जर मी माझ्या पूर्वीच्या रूपात आले तर तुला आठवण होईल. पण तू मला ओळखलंच नाहीस. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. माझ्या मनात एक भीतीची लाट उसळली. ही बाई माझ्या पत्नीची जागा घेऊन माझ्यासोबत राहत होती. की माझी पत्नीच प्रियंका होती. मला काहीच कळत नव्हतं. पण माझ्या मित्रांना तू आठवत नाहीस. कारण मी कधीच त्यांच्याशी बोलले नाही. मी फक्त तुझ्यावर लक्ष ठेवत होते. मला विश्वास बसेना. माझी पत्नीच ती प्रियंका होती जी माझ्या कॉलेजची क्रश होती आणि जिने माझं आयुष्य बदलून टाकलं होतं. तिच्या बोलण्यावरून मला जाणवलं की ती मानसिकदृष्ट्या स्थिर नव्हती. ती माझ्यावर प्रेम करत होती, पण ते प्रेम आता वेडेपणात बदललं होतं. त्या रात्री तू माझ्यासोबत होतीस? मी तिला विचारलं. हो, विराज. मी तुझ्यासोबत होते. मी तुला माझ्या प्रेमात पाडलं. मला वाटलं की आता तू मला कधीच सोडून जाणार नाहीस. तिने तिच्या बॅगेतून एक लहान बाटली काढली. ती बाटली रिकामी होती. यामुळे तू माझ्यावर विश्वास ठेवलास, विराज. हे एक विशेष परफ्यूम आहे जे मी स्वतः तयार केलं होतं. ते माणसाच्या मनावर परिणाम करतं, त्याला आकर्षित करतं आणि त्याला भावनिकदृष्ट्या तुमच्यावर अवलंबून बनवतं. मी हे तुझ्यावर वापरलं. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. याचा अर्थ त्या रात्री जे काही घडलं ते खोट होतं. तिने मला मोहित केलं होतं. माझ्यावर केमिकलचा वापर केला होता. मला काहीच कळत नव्हतं. माझ्या मनात गोंधळ निर्माण झाला होता. मी तिच्यावर विश्वास ठेवू शकत नव्हतो, पण तिच्या बोलण्यात एक प्रकारची सत्यता होती जी मला अस्वस्थ करत होती. माझी पत्नी, जी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती होती, तीच माझ्यासोबत एक भयानक खेळ खेळत होती. विराज, मला माफ कर. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मला वाटलं की यामुळे आपण एकत्र राहू. मी तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. मला तिच्यावर दया आली, पण त्यासोबतच एक प्रकारची भीतीही वाटली. मला वाटलं की मी एका जाळ्यात अडकलो आहे. मी काय करावं हे मला कळत नव्हतं. मी पोलिसांना बोलवावं की तिला मदत करावी. मला माझ्या मनातील सत्य आणि कल्पनेतील सत्य यांच्यात फरक करता येत नव्हता. त्या रात्रीनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. मी माझ्या पत्नीकडे संशयाने पाहू लागलो. तिच्या प्रत्येक हालचालीत मला एक गूढता दिसू लागली. तो अनामिक सुगंध अजूनही माझ्याभोवती रेंगाळत होता, जणू काही प्रियंका अजूनही माझ्यासोबत होती. मी तिच्यासोबत राहिलो, पण माझं मन सतत विचारात होतं. ती खरंच प्रियंका होती का? की ती माझ्या मनातील एक भ्रम होता, जो मला सत्यापासून दूर नेत होता? त्या रात्रीची आठवण माझ्या मनात एक गूढ कोड बनून राहिली, ज्याचं उत्तर मला अजूनही सापडलं नाहीये. आणि कदाचित ते कधीच सापडणार नाही. या कथेचा पार्ट 2 हवा असेल तर कमेंट करा पार्ट 2. आणि व्हिडिओला 200 लाईक पूर्ण करा.